दिला संघर्षपूर्ण तीव्र लढा, केला मंदिराचा मार्ग मोकळा. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण श्रीराम मंदिराचे शिल्पकार ही एक अत्यंत विशेष मालिका चालवत आहोत. येत्या जानेवारी महिन्यात अयोध्या येथील श्रीराम मंदिर भक्तांसाठी खुलं होत आहे. अनेक वर्षाच्या संघर्षानंतर ही ऐतिहासिक घटना घडणार आहे. या मंदिरासाठी अनेकांनी वर्षानुवर्ष मोठा निकराचा लढा दिलेला आहे. त्यापैकी काही व्यक्तिमत्वाच्या पत्रिकांचं आपण विश्लेषण करीत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या पत्रिकेचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करणार आहोत. मंदिराच्या निर्माण कार्यात किंवा श्रीराम जन्मभूमीच्या लढ्यात आपण म्हणूया त्यांची भूमिका अत्यंत मोठी व महत्त्वाची राहिली आहे. त्यामुळे आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. ही माहिती व आमचा हा उपक्रम आपल्याला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत पाठवू शकता. तसंच ही माहिती शेअर देखील नक्की करा, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. अजून एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे शेकडो वर्षाच्या मोठ्या संघर्षानंतर ही ऐतिहासिक घटना होत आहे. इतक्या वर्षामध्ये अनेक व्यक्तिमत्वांनी या संघर्षात आपापलं योगदान दिलेलं आहे. या सर्वांच्या कुंडलीचं विश्लेषण करणं आम्हाला देखील शक्य नाही. तरीही तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नावं सूचित करू शकता की पुढच्या भागात आम्ही अजून कुणाच्या कुंडलीचं विश्लेषण करायला हवं. सर्वप्रथम स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती समजून घेऊया. आज ते हयात नसले तरी त्यांचं कार्य सर्वांना माहिती आहे. विशेषतः श्रीराम मंदिराचे शिल्पकार म्हणून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्यांचं नाव प्रामुख्याने पुढे येतं. अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म दिनांक 25 डिसेंबर 1924 रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला. ते स्वातंत्र्य सैनिक होते. सन 42च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतल्याबद्दल त्यांना अटक देखील करण्यात आली होती. त्याचवेळी त्यांची ओळख भारतीय जनसंघाचे नेता श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याशी झाली. त्याच्यानंतर अटलजी यांनीच भारतीय जनसंघाचं कार्य पुढे नेलं. सन 1954मध्ये पहिल्यांदा ते निवडणूक लढवून खासदार झालेत. तेव्हा अत्यंत तरुण असूनही त्यांचं ज्ञान आणि दूरदृष्टीमुळे राजकीय विश्वात त्यांना अत्यंत आदराचं स्थान मिळालं. 1977मध्ये झालेल्या मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये ते परराष्ट्र मंत्री होते. पुढे BJP स्थापना करण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. पक्षाच्या पहिल्या 5 वर्षात ते या पक्षाचे अध्यक्ष देखील झाले होते. काँग्रेस पक्षाची संपूर्ण भारतात मोठी हुकूमत असताना मित्र पक्षांची बोटं बांधून 3 वेळेस सरकार स्थापन करण्यात त्यांनी यश मिळवलं. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर 3 वेळेस भारताचे पंतप्रधान मंत्रिपदी विराजमान होणारे ते दुसरे नेते आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांनी देशासाठी खूप मोठं कार्य करून दाखवलं. त्यात भारताला अणुशक्तीने परिपूर्ण करण्यात त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे. सन 2005मध्ये त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. सन 2014मध्ये त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलं. 11 जून 2018मध्ये त्यांनी आपली इहलोकाची यात्रा संपवली. आता आपण त्यांच्या पत्रिकेचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करणार आहोत. म्हणजे त्यांच्या पत्रिकेत अशी कोणती ग्रहस्थिती होती की ज्यामुळे ते हे कार्य करू शकले हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. श्रीराम मंदिराच्या संदर्भात अटल बिहारी वाजपेयी हे नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही खूप प्रखर होते. 6 डिसेंबर 1992 रोजी जेव्हा बाबरी मशीद पाडली गेली त्याच्या 1 दिवस आधीच्या भाषणात वाजपेयी यांनी श्रीराम मंदिराच्या संदर्भातील आपले विचार ठेवले होते. त्यांचं 13 दिवसांचं सरकार जेव्हा होतं तेव्हा विश्वास मत परीक्षण करताना देखील त्यांनी ठामपणे सांगितलं होतं
की भारतीय जनता पक्षाला जर बहुमत मिळालं तर अयोध्या येथील श्रीराम मंदिर, समान नागरी कायदा आणि 370 कलम या 3 विषयावर ते प्रामुख्याने कार्य करतील. अटल बिहारी वाजपेयी यांची पत्रिका जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्यांची वृश्चिक लग्न आणि वृश्चिक राशीचीच पत्रिका आहे. या पत्रिकेत राशी स्वामी मंगळ हा पंचम स्थानात, पंचमेश गुरुदेव स्वराशीचे मूळ त्रिकोण राशीचे धनस्थानात आणि भाग्येश चंद्र राशीत अशी एक अत्यंत सुंदर ग्रहस्थिती दिसून येते. धनेश आणि पंचमेश असलेल्या गुरुदेवांसह कर्मेश रवी ग्रहाची युती झालेली आहे. थोडक्यात ही पत्रिका अत्यंत प्रबळ असूनही त्यातही महत्त्वाचा भाग म्हणजे पत्रिकेचे तृतीयेश आणि चतुर्थेश असलेले शनिदेव व्ययस्थानात उच्चीचे झालेले आहेत. रवी ग्रहाची महादशा त्यांना 1960 सुरू झाली. तेव्हापासून त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. सन 60 ते 66 या काळात त्यांना रवी ग्रहाची महादशा सुरू होती. त्यानंतर 66 ते 76 या काळात त्यांना चंद्राची महादशा होती. या काळात ते शांततेने कार्यरत होते. त्यानंतर सन 76 ते 83 या काळात त्यांना मंगळ ग्रहाची महादशा होती. साहजिकच या काळात त्यांनी अग्रेसिव्ह भूमिका घेतली. परंतु त्यांचं खऱ्या अर्थाने कर्तृत्व पुढे आलं ते राहूच्या महादशेत. राहू म्हणजे अधिकार, सत्ता अशा सर्व गोष्टी त्यांना राहूच्या महादशेत मिळाल्या. जे आपण वारंवार सांगत असतो की राहू म्हणजे अटॅचमेंट होय. विशेषतः राजकीय व्यक्तीच्या आपण जेव्हा पत्रिका पाहतो तेव्हा राहू आणि केतू या 2 ग्रहांचं महत्त्व अधिक दिसून येतं. त्यात राहू ग्रहाचं महत्त्व सर्वात जास्त असतं. या पत्रिकेत राहू कर्क राशीत विराजमान आहे व राहूच्या महादशेत त्यांना अधिकारपद मिळालं. सन 1983 पासून त्यांना राहूची महादशा सुरू होती. राहू म्हणजे अटॅचमेंट. राहू म्हणजे ठरवलेली गोष्ट कोणत्याही परिस्थितीत मिळवणं होय. कोणत्याही परिस्थितीत कठोर प्रयत्न करून, संघर्ष करून एखादी गोष्ट साध्य करणं. त्यांच्या मूळ पत्रिकेत राहू भाग्यस्थानात विराजमान असून नवमांश पत्रिकेत हाच राहू शनीच्या राशीत विराजमान आहे. म्हणजे बुध, शुक्र, शनी या ग्रहांच्या राशीतील राहू सकारात्मक मानला जातो. एकंदरीत राहू ग्रहाने त्यांना सत्ता दिली, अधिकार दिले. एखादा व्यक्ती जेव्हा धार्मिक कार्यात अग्रेसर असतो तेव्हा निसर्ग कुंडलीतील धर्मस्थानाचा अधिपती म्हणून गुरुदेवांचं महत्त्व अधिक असतं. ते या पत्रिकेत स्वराशीचे मूळ त्रिकोण राशीचे आहे. एकंदरीत या पत्रिकेचा विचार केला असता भाग्येश चंद्र राशीत विराजमान आहे. राशी स्वामी व लग्नेश मंगळ ग्रह अत्यंत अग्रेसिव्ह परिस्थितीत पंचम स्थानात विराजमान आहे. अशा सर्व ग्रहस्थितीमुळे त्यांची एक विशिष्ट भूमिका तयार झाली. अत्यंत विपरीत परिस्थितीत आपल्या पक्षाला सीट मिळवून देण्यात, अत्यंत मोठ्या प्रमाणावर पक्षाची प्रगती करण्यात वाजपेयी यांची भूमिका खूप मोठी राहिलेली आहे. वर्षानुवर्ष केवळ काँग्रेसची सत्ता असताना त्या सत्तेला तडा देऊन अनेक पक्षांना सांभाळून BJPची सत्ता टिकवणं ही खूप मोठी तारेवरची कसरत होती. अशी कसरत फक्त आणि फक्त वृश्चिक राशीचे लोक करू शकतात. कारण वृश्चिक राशीमध्ये शत्रूंना सामोरे जाण्याचं सामर्थ्य प्रचंड मोठं असतं. त्यांची कार्य करण्याची, संघर्ष करण्याची क्षमता प्रचंड मोठी असते. निसर्ग कुंडलीच्या अष्टम स्थानामध्ये येणारी ही रास कितीही विपरीत परिस्थितीत कार्य करू शकते ते अटल बिहारी वाजपेयी यांनी दाखवून दिलेलं आहे. भारताला परमाणु शक्तीने संपन्न बनवणं, स्वर्णिम चतुर्भुज परियोजना यासारखं त्यांचे विशेष कार्य देखील आहे. राहू ग्रहाच्या महादशेनंतर त्यांना गुरु ग्रहाची महादशा लागली. गुरु अर्थातच त्यांच्या पत्रिकेचा पंचमेश असल्यामुळे कारक आहे. तसंच तो स्वराशीचा, मूळ त्रिकोण राशीचा म्हणजे धनु राशीत विराजमान आहे. या पत्रिकेतील सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक वेळा आपण पत्रिकेचा अभ्यास करीत असताना अष्टक वर्गाचा देखील अभ्यास करीत असतो. अष्टक वर्गातून बिंदूवरून निष्कर्षापर्यंत पोहोचत असतो.
अष्टक वर्गामध्ये प्रत्येक ग्रह एका स्थानाला जास्तीत जास्त 8 बिंदू देऊ शकतो. वाजपेयी यांच्या पत्रिकेत गुरु धनु राशीत विराजमान असून तिथे त्याने चक्क 8 बिंदू दिलेले आहेत, जी अत्यंत मोठी बाब मानली जाते. या पत्रिकेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे धनु आणि मीन या गुरुच्या 2 राशी आहेत. गुरु ग्रहाने आपल्या या दोन्ही राशींना 8 बिंदू दिलेले आहेत. ही देखील एक प्रचंड मोठी बाब म्हणता येईल. त्यामुळे ही पत्रिका गुरुप्रधान झालेली आहे. किंबहुना ही पत्रिका पूर्णपणे गुरुग्रहाने उचलून धरली आहे. तसंच गुरुग्रह या पत्रिकेत अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे धार्मिक बाबतीत ते अत्यंत कट्टर होते. धर्म हा त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. धार्मिक गोष्टी त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या होत्या. त्यांची श्रद्धा अत्यंत भक्कम होती. म्हणून श्रीराम मंदिराचे शिल्पकार या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव प्रामुख्याने आपल्याला घ्यावं लागतं. अशा प्रकारे अटल बिहारी वाजपेयी यांच्याविषयी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं. म्हणून आता आपण थांबूया. या मालिकेच्या पुढील भागात आपण अजून एका महान व्यक्तिमत्वाच्या पत्रिकेचा अभ्यास करणार आहोत. आमचा हा उपक्रम, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत पोहोचवा. तसंच तिला शेअर देखील करा, जेणेकरून ही शास्त्रीय माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. अजून एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे शेकडो वर्षाच्या मोठ्या संघर्षानंतर ही ऐतिहासिक घटना होत आहे. इतक्या वर्षामध्ये अनेक व्यक्तिमत्वांनी या संघर्षात आपलं योगदान दिलेलं आहे. या सर्वांच्या कुंडलीचं विश्लेषण करणं आम्हाला शक्य नाही. तरीही तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नावं सूचित करू शकता की पुढच्या भागात आम्ही अजून कुणाच्या कुंडलीचं विश्लेषण करायला हवं. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.